आणि हा रोड एवढा खाली होता तर आम्ही आरामात 100 km/hच्या स्पीडने क्रूज करत होतो आणि एकदम इझिली क्रूज करत होतो. सो बाईकची कॅपॅसिटी ते टेस्ट होत होती आणि आपली पॅन्थर त्या टेस्टवर एकदम खरी उतरत होती. 100 रुपये परत दिले त्याला, त्याने 90 रुपये आणून दिले आम्हाला. तर इथे 10 रुपयाचा कॉईन ते लोक ॲक्सेप्ट नाही करत. आय डोंट नो वाय. नमस्कार मित्रांनो, मी आहे मोटो ब्लॉगर तेज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज जाऊन पहिले सबस्क्राईब करा. तर तुम्हाला माहीत असेल की आवर बिगेस्ट राईडचं सीझन चालू आहे आणि आता त्याचा आला आहे 4था एपिसोड. तो असणार आहे सोलापूर टू हम्पी. सो येस, तुम्ही बरोबर ऐकताय, आम्ही हम्पीला चाललो आहे आणि तो प्रवास मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे. आणि सोलापूर ते हम्पी हे डिस्टन्स असणार आहे 311 किलोमीटर. तर आम्ही ते डिस्टन्स कसं कवर केलं आणि त्यामध्ये आम्हाला काय काय अडचणी आल्या आणि तो प्रवास कसा होता तो मी या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. आणि त्यानंतर आम्ही हम्पीला पण काय काय गोष्टी एक्सप्लोअर केल्या तेही मी या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर मित्रांनो, स्टार्ट करूया आपल्या ब्लॉगला. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता वाजले आहेत सकाळचे 7:52 आणि आम्ही आता निघालो आहे हम्पीला. तर आता दाखवत आहेत 311 किलोमीटर, 5 तास 37 मिनटं दाखवत आहेत. तर मला वाटतं आम्ही 2 वाजेपर्यंत म्हणजे सगळं रेस्ट वगैरे घेऊन 2 वाजेपर्यंत पोचू. आता आम्ही चाललो आहे हम्पीला. जर तुम्ही अगोदरचा ब्लॉग बघितला असेल तर आम्ही तुळजाभवानीला गेलेलो होतो आणि ट्रॅडिशनल वेअर केलं होतं. सो खूप मस्त शॉर्ट्स काढले होते तेव्हा आणि खूप छान वाटत होतं व्हिडिओजमध्ये. सो आता आम्ही चाललो आहे हम्पीला आणि आम्हाला खूप सारे कमेंट्स आलेले की लाईक वरून मेसेज आलेले की यार रायडिंग गिअर्स प्रॉपर घाला किंवा हेल्मेट घाला. तर मी सांगू इच्छितो की तिथून जे आम्ही स्टे करून जाणार होतो तिकडे तुळजाभवानीला होतं 35 ते 40 किलोमीटरपर्यंत डिस्टन्सवर होतं ते. ॲक्च्युली सामान पण जास्त कॅरी केलं नव्हतं, त्यामुळे तिकडे परत ठेवणार कुठे तुळजाभवानीला ते पण एक प्रश्न होता, बिकॉज स्टे जवळ नाही गेलेला. सो या सर्व गोष्टी होत्या, त्यामुळे आम्ही हेल्मेट नाही घातलेलं. बट हेल्मेट घातलं पाहिजे ॲक्च्युली. सो आज आम्ही फुल गिअर्ड अप आहे, मी आणि प्रतीक्षा विथ ऑल गिअर्स. आणि तुमच्या ज्या कमेंट्स आहेत त्याचा आम्ही मान राखतो आणि खरंच रायडिंग गिअर्स महत्त्वाचे आहेत, मीही मान्य करतो. सो मित्रांनो, आता जाऊया पुढे. हायवेला अजून तरी लागलो नाही आहे, हायवेला लागू तेव्हा आता चालू करूया व्हिडिओ. तर मित्रांनो, हा हायवे लागला आहे आपल्याला आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूला मस्त हिरवा आहे, मस्त वातावरण आहे, एकदम थंड चिल वातावरण आहे. मी इनर लायनर घातलंय आज. मी नेहमी घालत नाही लायनर आतमध्ये कारण की मला खूप गरम होतं, पण आज एवढी थंडी आहे ना इथे, तर लायनर घालून मग थोडी थंडी आपल्याला फील होते, म्हणजे खूपच थंडी आहे इथे. आता आम्ही चाललोय पुढे रुळकी 38 किलोमीटर आणि आपलं हम्पी दाखवत आहे 297 किलोमीटर. 5 तास 15 मिनिटाचा प्रवास आहे आणि पुढे प्रवास मला एकदम मस्त दिसतोय. एकदम आतापर्यंत मस्त चालू आहे, एकदम थंड वातावरण आहे. आणि हा रोड एवढा खाली होता तर आम्ही आरामात 100 km/hच्या स्पीडने क्रूज करत होतो आणि एकदम इझिली क्रूज करत होतो. सो बाईकची कॅपॅसिटी ते टेस्ट होत होती आणि आपली पॅन्थर त्या टेस्टवर एकदम खरी उतरत होती. हे बघा मित्रांनो, तुम्हाला बोललो ना, हे असे पॅच आहेत बघा. आता मध्येच चांगलं आहे आणि मध्येच खराब आहे. हा बघा, दोन्ही साईडला खराब आहे, मध्येच चांगलं आहे. तर असं चालवताना तुम्ही थोडी खबरदारी घ्या
की हे पॅचेस आहेत ना खूप घातक आहेत, खूप डेंजरस आहेत. बिकॉज काय होतं की तुम्ही त्याच्यावर जर बाईक नेला तुमची गाडी अशी होते आणि जर तुमच्याकडे लगेच असाल आणि तुम्ही जास्त स्पीडमध्ये असाल तर ती गाडी स्किड होऊ शकते. सो या हायवेवरून ट्रॅव्हल करताना तुम्ही या गोष्टीची काळजी घ्यावी. आता पुढे बोर्ड दिसतोय विजयपुरा, अजून 51 किलोमीटर आहे. बँगलोर आहे 577 किलोमीटर, जास्त लांब नाही बँगलोर पासून आपण. हो 19 झालेत आणि जवळजवळ आम्ही नाही म्हटलं तरी 100 किलोमीटर पार केलेत एका स्ट्रेच मध्ये. सो विजयपुराला थांबू आता. नंतर येतो. तुम्हाला एकदम गाडी लेफ्ट साईडला ठेवावी लागते कारण की समजत नाही आम्ही चुकून इथे घुसवली गाडी आणि त्या लोकांनी आम्हाला अडवलं. मग परत फिरून पाठी यावं लागलं आणि मग परत इथून गाडी काढायला लागली. सो जर तुम्ही इथे येत असाल विजयपूरला तर हा प्लाझा एक असं येतं की फ्री प्लाझा समथिंग असं काहीतरी आहे. तर तिकडे असं दिसलं तर तुम्हाला, जर तुम्ही बाईकवरून असाल तर तुम्ही गाडी लेफ्ट साईडलाच ठेवा कारण की लगेच समजून येत नाही. कारण की आपलं नॉर्मल टॉलनाकावर कसं असतं की लेफ्ट साईडला लगेच असतं, लेन असते बाईकसाठी, बट तिथे नव्हतं तसं. अगोदरच लेफ्ट मारत होता, म्हणजे अराउंड 100-200 मीटर अगोदरच लेफ्ट मारत होता. हा रोड बघा एक नंबर. अरे आजूबाजूला पण एकदम मस्त हिरवा आहे. वाव, जस्ट लाईक अ वाव. अरे प्रतीक्षा शूट करते. हॉस्पेट पुढे दाखवते. हॉस्पेट आता 196 किलोमीटर आहे. आता खूपच जवळ आल्याचं वाटतंय. तो सही है, सही है, सही है. बाकी सब चल रहा है, बाकी सब ठीक, बस चल रहा है, बाकी सब ठीक, बस चल रहा है. अरे बोल ना पुष्पा. मैं झुकेगा नहीं. तर मित्रांनो आता 155 किलोमीटर बाकी आहेत. ऑलमोस्ट आम्ही 50% कव्हर केलंय. ऑलमोस्ट ते 50% कव्हर केलंय. 311 किलोमीटर बाकी होते जेव्हा आम्ही तिथून निघालेलो आणि आता 155 किलोमीटर म्हणजे 50% ऑलमोस्ट डन आहे. आणि पुढचा प्रवास पण पटपट होऊन जाईल. 20 मिनिटामध्ये 150 किलोमीटर कव्हर केलंय. सो खूप मस्त कव्हर होतं डिस्टन्स. तर मित्रांनो आम्ही 1-2 माणसांना बघितलं, ते गाडीवरती बसून एन्जॉय करत होते, गप्पा गोष्टी करत होते. पण हे ॲक्च्युली खूपच डेंजरस आहे. सो असा कुठे तुम्ही ट्राय करू नका अशी मला रिक्वेस्ट करतो. ऑलमोस्ट पोचतोय. 133 किलोमीटर बाकी आहे आणि पहिल्यांदा आम्ही दुसऱ्या स्टेटमध्ये आलोय विथ आवर पॅन्थर. दुसऱ्या स्टेटमध्ये हा पॅन्थरचा पहिलाच वेळ आहे. सो लाईक वी आर क्वाईट एक्सायटेड अबाउट हम्पी बिकॉज तिकडे आम्ही पोहोचू 2-2:30 पर्यंत आणि वेळच्या अगोदरच पोहोचू. त्यामुळे आम्हाला 3 दिवस प्रॉपर मिळतील एक्सप्लोर करायला. कालच 10 लिटर भरला होता बट लाईक प्रिकॉशन म्हणून आम्ही भरून ठेवतोय. आहे तसं पेट्रोल भरलेलं. तर आम्ही 512 रुपये सुट्टे दिलेले, 10 रुपयाचा डॉलर दिलेला. तर त्याने रिटर्न दिला आणि त्याला तर 100 रुपये दिलेत आम्ही. तर इथे थँक्यू. तर आता मी 10 रुपयाचा डॉलर दिला त्याला. तर त्याने तो बोलला की नाही चालत म्हणून 10 रुपयाचा. सो आम्ही 100 रुपये परत दिले त्याला. तर त्याने 90 रुपये आणून दिले आम्हाला. तर इथे 10 रुपयाचा कॉईन ते लोक ॲक्सेप्ट नाही करत. आय डोंट नो वाय बट नाही करत. तर तुम्ही 10 रुपये जर घेऊन इथे फिरत असाल तर तुमचे लागले. 10 ரூபாய் கொடுத்து ஆரம்பிச்சு வச்ச முதல் பிசினஸ் 100 கோடி.
उंकाई रोंब राशियानं कैया. तर मित्रांनो आम्ही इथे थांबलो आहे. संगम क्रॉस करून एक प्लेस आहे तिकडे हायवेला लागूनच आहे. इथे इडली वड्याचा स्टॉल आहे. तर आपले मित्र वर्ष नाही बशीस अँड धवल. सो दीज आर आवर फ्रेंड्स. सो हम लोग ने यहाँ पे इडली वडा खाया है एंड डोसा. आणि इडली वडा डोसा आहे ना खूप टेस्टी होता आणि त्यांची आई आहे. सो खूप जर तुम्ही इकडे येत असाल तर तुम्ही इकडे नाश्ता करा. खूप चांगला नाश्ता असतो. ओके सो प्लीज सबस्क्राईब. आपले 2 सबस्क्रायबर पण वाढलेत. ओके सो भेटूया आता नेक्स्ट. हम्पीमध्ये जाऊया आपण. हम्पीमध्ये भेटणार आहे नेक्स्ट. चल तिकडून मग आपण बघूया आता कुठे अजून काय काय फिरायला भेटतं आहे. पण पहिला आपण हम्पीला टार्गेट करायचं. आता इथून 127 किलोमीटर आहे. सो आता खूप गरमी वाढली आहे तर लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करू. प्लेस आहे इथे तर इथे तुम्ही नक्की थांबा. चलो बाय. तर किती साधे आहेत ना. होता आणि यार खरंच मजा आली. आता आम्ही मस्त एनर्जी पण आली अंगामध्ये. आता फटाफट हे 127 किलोमीटर पार करायचा प्रयत्न करू आपण. आणि हा ब्रिज बघा. एक नंबर ब्रिज आहे हा. हा रोड पण तुम्ही बघू शकता. ब्रिज खूपच भारी होता. मोठा होता ब्रिज. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की तुम्ही जर हम्पीला जाताय ट्राय करता तिकडे जाण्याचा तर तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही सोलापूरपासून हम्पीला ट्रॅव्हल करताना 180 किलोमीटर ट्रॅव्हल केलं. पण मध्ये आम्हाला काहीच खायला भेटत नव्हतं. ना रेस्टॉरंट होतं प्रॉपर ना कोणता धाबा होता. सो ही गोष्ट लक्षात ठेवा. तर तुमच्याकडे मला काही भेटणार नाही इकडे. सो थोडं काहीतरी खाण्यासाठी कॅरी करून ठेवा. सो तर तुम्हाला थोडाफार एक आधार मिळेल खाण्याचा. आमच्याकडून ती चूक झाली पण तुम्ही ती करू नका. तर मित्रांनो आम्ही एका ठिकाणी थांबलो बिकॉज आम्हाला खूपच झोप येत होती. तर आम्ही कॉफी घेतली. कॉफी खाल्ली आणि त्याच्यावरती पाणी प्यालो. हा एकदम इफेक्टिव्ह वे आहे झोप थांबवण्याचा. आहेत 45 किलोमीटर आमच्या स्टेच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी. बरंच ऊन आहे आता आणि आम्हाला पण असं लगेच तहान लागते. तर आता आम्ही डायरेक्ट हॉल्टला थांबणार आहे. बरंच 1-2 ब्रेक झाले आमच्या मध्ये बिकॉज एकतर गरमी होती त्यामुळे पाणी प्यायला थांबलेलो आणि झोप पण येत होती. घातली स्पीड ब्रेकर पण काय काय आहेत ना खूपच मोठे मोठे बनवून ठेवलेत. काय गरज नाही एवढा मोठ्या स्पीड ब्रेकरची. आणि त्याच्यामुळे काय होतं गाडी खाली घासते. गाडीचा जो हे आहे ना स्टँड आहे तो घासतो. कारण की माझ्याकडे ऑलरेडी आम्ही दोघं रायडर बसलोय प्लस लगेज पण बरंच आहे. त्यामुळे त्या खालचा जो पार्ट असतो तो घासतोय गाडीचा. आमच्या लोकेशनच्या इथे पोचलो आहे न्यू हम्पीमध्ये. आणि आपण मल्लिकार्जुनचा वेट करतोय. आणि तर लहान पोरं बघा प्रतीक्षेला आहे करा. नमस्ते नमस्ते. अच्छा हाय. ओके शी इज माय वाइफ. हाँ मैडम नमस्ते. नो अच्छा न्यू हम्पी के यहाँ पे. अच्छा आपके लिए आपकी गाड़ी अंदर है बाद में. अच्छा ओके ओके. अरे ना चलो. तर हा आहे मल्लिकार्जुन आणि हा आपल्याला आता दाखवेल घर कुठे आहे तेच कुठेतरी आहे. आपला सर्व काम म्हणजे सर्व स्टेचं याने केलं आहे. आणि हा रूम आहे इथे आम्ही राहणार आहे. ऊपर का ना और अच्छा. सो आता हा स्टे लोकेशन तर मस्त आहे. आता इथे आम्ही फ्रेशन अप हो. कितने बजे निकलेंगे.
घूमने के लिए सर। अब अभी थोड़ा फ्रेश अप के लिए टाइम से है ना सर, लीव देते और एक मैप लेके आते सर। अच्छा, और खाने के लिए किधर? अभी बोलेंगे सर साउथ इंडियन थाली में 2 चपाती 2 सब्जी राइस सांभर पापड़ नाइस, चलेगा ना? और ऊपर टेबल सिस्टम है सर, आराम से बैठ सकते। चलेगा, तो हम लोग आधे घंटे में फ्रेश होते हैं, ठीक है? चलेगा। इधर तो पार्किंग है सर, कार के लिए पार्किंग है, जो बाइक आएगा ना बाइक भी स्पेशल पार्किंग है सर, उधर राईट कर सकते सर, नियर पार्किंग नियर होम स्टे राईट। इथे तुम्ही आला तर तुम्हाला प्रॉपर पार्किंग वगैरे मिळेल बाईकसाठी किंवा 2 व्हीलरसाठी 4 व्हीलरसाठी. सो चांगलं लोकेशन आहे आणि तुम्हाला थोडं रिजनेबल रेटमध्ये मिळेल अकॉर्डिंग टू द अदर साईड ऑफ हम्पी. सो यू कॅन कम हिअर अँड विजिट दिस प्लेस. त्याचं मी लोकेशन वगैरे मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकीन या प्लेसचं. सो यू कॅन कॉन्टॅक्ट मल्लिकार्जुना. मी यांचा नंबर पण टाकेन तिकडे मेन्शन करेन. सो यू कॅन डायरेक्टली कॉन्टॅक्ट हिम. ओके. सो आता आपण जेवण आहे तर मित्रांनो आम्ही फ्रेशअप झालो आहे ऑलरेडी आणि जेवायला बसलो आहे. रूमची टूर नंतर दाखवेन तुम्हाला. जेवण थंड होईल. सो एकदम मस्त ऑथेंटिक साऊथ इंडियन जेवण आहे. सो इथे तुम्ही बसून मस्त गॅलरीमध्ये बसून जेवण करू शकता. छान आहे जेवण. तर जेवून तुम्हाला रूमचा टूर दाखवेन आणि मग पुढची आपण जर्नी स्टार्ट करूया. बाय. मल्लिकार्जुनने आम्हाला थोडं हेल्प केली आहे. तर फर्स्ट आम्ही आता जाणार आहे लक्ष्मी नरसिंहा टेम्पलच्या इथे. सो सर्व टेम्पल्स 3-4 टेम्पल्स आहेत ते आज करू. आत्ता वाजले 4:30 तर जास्त काय फिरायला भेटणार नाही, पण 3-4 ठिकाणी आहेत आम्ही ते एक्सप्लोअर करू. सो आता मी हेल्मेट आता सध्या कॅरी नाही करत आहे. सध्या इथे जवळपासचा एरिया आहे. सो आम्ही असंच फिरू. सो गाईज आता आम्ही लक्ष्मी नरसिंहा टेम्पलकडे चाललो आहे. ते इकडून 11 किलोमीटर आहे आणि हे सगळं इथल्या इथे जवळच्या जवळ जातो आहे आम्ही. म्हणून आता काही हेल्मेट वगैरे कॅरी नाही केलं आहे कारण की आमचं हेल्मेट पण पूर्ण ठेवणार कुठे. आम्ही आता चाललो आहे आणि आता याच्यात सुचतो आहे कारण की मी बोलली हेल्मेट माझा आहे. Oh my god, sorry म्हटलं पेज. हे थोडे असे बेसिसचे लोक असतात जे कचरा करत असतात, घाण करत असतात. त्यांना स्वतःचं तर घाण राहतातच, वरून रस्ता वगैरे सगळं घाण करत राहतात. नॉनसेन्स लोक असतात अशी. आणि आता त्याने घाबरून आम्हाला केळ्याची साल इकडे ठेवलेली आहे. तर असे लोक असतात जे खूप घाण करतात, स्वतः घाण राहतात आणि दुसऱ्यांचे शहरं पण घाण करतात. आम्ही 11 किलोमीटर रॉंग साईडला जाऊन रिटर्न आलो परत. आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूला मस्त आहे की हम्पीचं जे ट्रॅडिशनल दगडांचं जे काय आहे स्ट्रक्चर ते दिसतंय तुम्हाला. हे राईट साईडला कृष्ण मंदिर दिसतंय. हे जस्ट 1.5 ते 2 किलोमीटर होतं आमच्या स्टेपासून. तर खूप जवळजवळ आहेत आणि आम्ही फुकटचं एवढं लांब फिरून आलो. पण ठीक आहे, इट्स पार्ट ऑफ अ जर्नी. आणि आम्ही पुढे गेलो नरसिंहा टेम्पलकडे. इथून पुढेच नरसिंहा टेम्पल होतं. फर्स्ट डे ऑफ हम्पी आणि प्रतीक्षा आणि आम्ही आता एक्सप्लोअर करतो हम्पी. सो आता आम्ही इथे आलो नरसिंहा टेम्पलच्या इथे. आणि हा एक तुम्हाला मी एक सजेस्ट करेन जर तुम्ही हम्पी फिरताय तर हा मॅप आहे. परीक्षा दाखव जरा. हा मॅप तुम्ही परचेस करा. 15 रुपयाचा मॅप आहे. सो फ्रॉम दिस मॅप यू विल गेट ऑल द इन्फॉर्मेशन की कोणकोणते टेम्पल्स आहेत तिकडे आणि तुम्ही कोणकोणते प्लेसेस कवर करू शकता. सो आता आम्ही इथे आलो आहे नरसिंहा टेम्पलच्या इथे. सो तुम्हाला दाखवतो नरसिंहा टेम्पल काय आहे. शेषनागाच्या वेटोळ्यावर बसलेली ही मूर्ती पदासनात असून या दोन्ही गुडघ्यांवर योगपट्टा आहे. नरसिंहाच्या मूर्तीवर शेषनागाने आपल्या 7 पानांच्या सहाय्याने छत्र धरलेले आहे. त्याच्या डाव्या मांडीवर बसलेली लक्ष्मी आज पूर्णपणे नष्ट झालेली असून तिचा फक्त उजव्या हाताचा भाग नरसिंहाच्या खांद्याच्या बाजूस लटपटलेला दिसतो. या मूर्तीला पाहून प्रतीक्षाला सुद्धा योगा करण्याचा मोह आवरला नाही आणि तिने सुद्धा एक योगा पोज दिली.
दगडांवर रचलेल्या विटांचे शिखर असलेले हे चौकोनी लहानसे मंदिर म्हणजे बडविलिंग मंदिर होय. हे मंदिर जरी लहान असले तरी यात शिवलिंग हे सर्वात मोठे शिवलिंग मानले जाते. याची उंची 3 मीटर आहे. शिवलिंगावर शंकराचे 3 डोळे कोरलेले आहेत. हे शिवलिंग एका गरीब स्त्रीने स्थापित केले अशी दंतकथा आहे. बडवा म्हणजे गरीब म्हणून ह्याचे नाव बडविलिंग असे पडले असावे. त्यानंतर आम्ही कृष्ण मंदिराच्या समोर एक कृष्ण बाजार म्हणून आहे तिकडे गेलो आणि हा कृष्ण बाजार एकेकाळी गजबजलेला असायचा. आणि हे आहे कृष्ण मंदिर. तर बराच वेळ झाला होता, संध्याकाळी 6 वाजले होते आणि इकडे संध्याकाळी 6 वाजता सर्व बंद होतं. त्यामुळे आम्ही आता पहिला दिवस संपवण्याचा निर्णय घेतला आणि दुसऱ्या दिवशी आपण परत एकदा येऊन हे मंदिर एक्सप्लोअर करतो.